नमस्कार, मी पशुमित्र सुयोग शेटे. स्वागत आहे तुमचं पशुमित्र सुयोग शेटे या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये. तर शेतकरी बांधवांना दूध व्यवसाय करताना, पशुपालन करताना बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागतो. त्यासाठीच आपण आज अकोले तालुक्यातील जे पशुसंवर्धन विभागातील सहाय्यक आयुक्त जे आहे डॉक्टर अतुलजी पाटणे साहेब यांची आज आपण भेट घेण्यासाठी आलेलो आहे. साहेब, एकदा तुमची ओळख करून द्या आपल्या शेतकऱ्यांना. नमस्कार, मी डॉक्टर अतुल पाटणे, सहाय्यक आयुक्त तथा तालुका पशुसंवर्धन अधिकारी अकोले तालुका. या ठिकाणी गेले 2 वर्षापासून मी या तालुक्यात कार्यरत आहे. या तालुक्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्थांचे कामकाज, तसेच पशुपालकांना येणाऱ्या अडचणी, तसेच शासनाच्या विविध योजना यांचं राबवण्यासाठी या ठिकाणी या कार्यालयामार्फत आम्ही कार्यरत आहोत. धन्यवाद साहेब. तर मी काही शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन आलो आज तुमच्यापर्यंत. तर त्यातलाच पहिला प्रश्न म्हणजे असा आहे, पशुपालन व्यवसाय जो आहे, जे दूध उत्पादन आहे, त्याचं नक्की महत्व काय आहे? शेतकऱ्यांना त्याचे फायदे आणि त्याचं महत्व एका थोड्या शब्दात आम्हाला समजू सांग. आता पशुपालन व्यवसाय तसा आपण बघायला गेलो तर फार पूर्वीपासून आपल्या महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये एक शेतीला पूरक असा जोडधंदा म्हणून आपण त्याकडे पाहिलं जातं. कारण पशुपालन व्यवसायातून एखाद्या शेतकऱ्याला एक आर्थिक स्थैर्य किंवा एक शाश्वत उत्पन्नाचा स्रोत म्हणून हा व्यवसाय पूर्वीपासून चालत आलेला आहे. तसंच या व्यवसायामध्ये आता अलीकडे हा जोडधंदा राहिलेला नसून एक मुख्य व्यवसाय म्हणून आजकालची नवीन युवा पिढी याकडे बघत आहे. एक शाश्वत आर्थिक स्रोत आपल्या कुटुंबाला मिळवून देण्यासाठी किंवा रोजगाराची एक चांगली संधी या व्यवसायातून आपल्याला मिळू शकते. त्यामुळं जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी किंवा आताच्या नवीन पिढीने या व्यवसायाकडे वळावा. या व्यवसायातून आपण व्यवस्थित जर केला तर नक्कीच या व्यवसायातून आपल्याला चांगला फायदा मिळण्यासारखा हा व्यवसाय आहे. आणि म्हणजे आता शेतकरी समजा काही जण म्हणजे मुख्य म्हणून करता, काही शेती सोबत करता. तर शेतीसोबत पशुपालन हा जोडधंदा करणं गरजेचं आहे का शेतकऱ्यांनी, किंवा त्याचा बेनिफिट काय होईल जर ऍडिशनल शेतकऱ्यांनी केला तर? असं तर आता आपण बघतोय शेती हा तसा आपला पूर्वीपासून चालत आलेला मुख्य व्यवसायच आहे. परंतु आजकालची आपण शेती बघतोय तर कधी दुष्काळ येतोय, कधी अवकाळी पाऊस येतोय. त्यामुळे शेतीतून मिळणार हे उत्पन्न शाश्वत राहिलेलं नाही. किंवा जरी तुमचं उत्पादन चांगलं आलं तर त्या उत्पादनाला तुमच्या मार्केटमध्ये चांगला भाव मिळेल याची गॅरंटी नसते. त्या मार्केटमध्ये व्यवस्थित न मिळाल्या भावामुळं शेतकऱ्यांना बऱ्याचशा वेळेला शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नात तोटा सहन करावा लागतो. म्हणजे भांडवल सुद्धा बऱ्याच वेळा निघत नाही, आपण बघत असतो. तर अशा वेळेला आपलं कुटुंब चालवण्यासाठी किंवा एक आर्थिक स्थैर्य त्याला मिळवून देण्यासाठी पशुपालन हा नक्कीच एक आर्थिक स्थैर्य मिळवून देणारा व्यवसाय आहे. जरी आपले शेतीतून एखाद्या वर्षी नुकसान झालं किंवा शेतीतून म्हणावं असं उत्पादन मिळालं नाही, तरी या व्यवसायातून आपलं कुटुंब किंवा आपलं एक आर्थिक स्थैर्य नक्कीच आपल्याला या पशुपालन व्यवसायातून मिळत राहील. कारण पशुपालनातून मिळणाऱ्या उत्पन्नातून जो आपल्याला नफा आहे तो कायम नेहमी एकसारखाच राहिलेला आहे किंवा याच्यामध्ये आपल्याला कधी म्हणावा असा तोटा सहन करावा लागत नाही जर आपण व्यवस्थित हा व्यवसाय केला. हा, म्हणजे जेणेकरून ज्या बेसिक नीड्स आहे, म्हणजे ज्या गरजा आहे ज्या शेतकऱ्यांच्या, त्या तरी या व्यवसायातून पूर्णतः निघतात, जेणेकरून त्यांना घर चालवण्यासाठी मदत वगैरे होते. म्हणजे शेतीचं आज आपण जरी बघितलं, म्हणजे आज मार्केटमध्ये शेतीचंही आता वाढत चाललेली आहे. लोक आता स्मार्ट वर्क करायला लागले, चांगली शेती करायला लागले. पण दूध व्यवसाय त्याला जोड असेल तर नक्कीच शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा होईल बघ त्याचा, नाही का? आणि पशुपालनामध्ये तसे जर बघायला गेलं, समजा आता शेतकरी आहे, काही शेतकऱ्यांकडे जास्त जमीन आहे, काही शेतकऱ्यांकडे कमी जमीन आहे, काही शेतकऱ्यांकडे समजा सुक्का चारा जास्त आहे, काही शेतकऱ्यांकडे ओला चारा जास्त आहे, सुक्का चारा नाही. तर मग म्हणजे समजा पशुपालनामध्ये कोणते कोणते प्रकार येतात जेणेकरून ज्या पट्ट्यातले लोक आहे, समजा जिथं उष्म आहे तिथं कोणतं पशुपालन करू शकतो आपण, किंवा जिथं डोंगराळ भाग आहे तिथं कोणतं पशुपालन करू शकतो, असं काही तुम्हाला आपल्याला सांगते? आता पशुपालनामध्ये जर आपण बघितलं किंवा आता सुरुवातीला आपण जसं म्हणला तसं पशुपालनाचा म्हणजे अजून एक फायदा असा आहे की ज्याच्याकडे कमी शेती आहे, आता शेती जर एखाद्याला करायचं तर
भरपूर शेती असेल किंवा चांगली शेती असेल तरच शेती आपण करू शकतो. पण पशुपालनाचं तसं नाही. आपल्याकडे जर एखाद्याकडे कमी शेती असेल किंवा एखाद्याची पिकाऊ नसलेली शेती असेल किंवा रान असेल, अशा ठिकाणी देखील पशुपालन व्यवसाय सहज सुरू करता येईल. किंवा कमी जागेमध्ये कुक्कुटपालनासारखा व्यवसाय की कमी जागेमध्ये जास्त उत्पादन घेणारा हा कुक्कुटपालन व्यवसाय आहे. त्यामुळं जर ज्याच्याकडे बऱ्यापैकी शेती आहे, पाण्याची चांगली व्यवस्था आहे, तो दुग्ध उत्पादनाचा व्यवसाय करू शकतो. म्हणजे किंवा गाई किंवा म्हशींचा गोठा करून दूध दूध व्यवसाय करू शकतो. किंवा जे डोंगराळ भागात आहे किंवा ज्याच्याकडे थोडंफार पाण्याची कमतरता आहे, अशा ठिकाणी शेळी पालन व्यवसाय चांगल्या प्रकारे आपल्याला करता येऊ शकतो. आणि ज्याच्याकडे शेती कमी आहे किंवा खूप म्हणजे एखाद्याकडे जरी शेती नसेल तर थोडीफार जमीन विकत घेऊन कुक्कुटपालन व्यवसाय सुरू करता येऊ शकतो. कारण कुक्कुटपालन व्यवसाय असा आहे की कमी जागेत कमी वेळेत जास्त नफा मिळवून देणारा कोणता असेल तर तो कुक्कुटपालन आहे. आणि अलीकडच्या काही वर्षामध्ये पशुपालनामध्ये सर्वात वेगाने वाढणारा व्यवसाय जर बघितला तर कुक्कुटपालन व्यवसाय आहे. आणि याच्या पलीकडे जाऊन पण हे जे पशुपालन सगळे व्यवसाय आहेत यांना खाद्य लागतं. तर खाद्य निर्मिती व्यवसाय देखील बऱ्याच ठिकाणी आता चांगला नावारूपाला यायला लागलेला आहे. तर हे काही वेगवेगळे आपले पशुपालनाचे व्यवसाय आहेत. यापैकी आपण कोणत्या जरी व्यवसायात मन लावून आणि कष्ट करायची जर हिंमत आपली ही ठेवली तर नक्कीच कुठलाही यातला पशुपालनाचा व्यवसाय आपण सक्सेस त्यात नक्कीच मिळवू शकतो. धन्यवाद सर, तुम्ही फार छान माहिती दिली. सर आता काय होतंय माहिती का, म्हणजे जसं दूध उत्पादन वाढत चाललंय तसं बरेचसे म्हणजे जे आपण कसं म्हणतो जे अस्वच्छ काही चारा म्हणा किंवा त्यांचं जे खाद्य आहे किंवा हे, पण जर आपल्याला स्वच्छ दूध जर गायांपासून म्हणजे जनावरांपासून स्वच्छ दूध जे क्लीन मिल्क आपण ज्याला म्हणतो, तर त्याच्यासाठी आपण कोणती कोणती काळजी घेऊ शकतो? आता क्लीन मिल्क ऍक्च्युली हा कॉन्सेप्ट जो आहे तो खूप तसा मोठा आहे. आपण थोडक्यात जर बघायचं म्हणलं तर क्लीन मिल्क म्हणजे एक असतं, एक तर दिसण्यावरून क्लीन मिल्क एक आपण म्हणू शकतो किंवा आतल्या क्वालिटीवरून क्लीन मिल्क, असे दोन हे केले जातं. दिसण्यावरून जर आपल्याला क्लीन मिल्क घ्यायचं असेल तर प्रामुख्याने पहिल्यांदा आपल्याला आपले जे गोठा आहे त्या गोठ्याची चांगली स्वच्छता किंवा गोठ्याचं व्यवस्थित व्यवस्थापन केलं पाहिजे. त्यासाठी ज्या बारीक बारीक गोष्टी आहेत हे करणे काय म्हणजे दूध काढण्यापासून हा, डेअरीपर्यंत दूध काढण्यापासून ते पर डेअरी मध्ये घालण्यापर्यंत सगळ्या व्यवस्थित आपण गोष्टी केल्या पाहिजेत. दूध काढायच्या अगोदर जो दूध काढणार त्याचा हात व्यवस्थित धुतले पाहिजेत. गाय दूध काढल्यानंतर अर्धा पाऊण तास बसून दिले नाही पाहिजे. किंवा गाय अगोदर दूध काढण्याच्या अगोदर गायचे कास व्यवस्थित धुवून घेतले पाहिजे. जिथं आपण दूध काढणार ती जागा चांगली स्वच्छ असावी. ते जे आपण भांडे वापरणार आहोत ते चांगले स्वच्छ असावेत. त्याच्यानंतर जे दूध आपण काढणार आहोत ते व्यवस्थित डेअरीपर्यंत ते पण व्यवस्थित बंद भांड्यामध्ये व्यवस्थित गेलं पाहिजे. हे छोट्या छोट्या काळजी घेतल्या पाहिजेत. आणि दुधाच्या क्वालिटीचा जर विचार केला तर ते गाईला आपण खाऊ काय घालतो किंवा गाईचं खाद्य व्यवस्थापन काय आहे किंवा गाईला औषधं काय वापरणार आहोत याच्यावरून जी गायची क्वालिटीचं जे क्लीन मिल्क आहे ते आपण घेऊ शकतो. तर गाईला खाद्य जे घालणार आहोत किंवा गाईला जे औषधं देणार आहोत, प्रत्येक औषधाचा जो दुधातून निघण्याचा जो विड्रॉवल पिरियड आहे तो जर शेतकऱ्यांनी बऱ्यापैकी पाळला तर ते क्वालिटीचं क्लीन मिल्क आपण घेऊ शकतो. आणि दिसण्यावरून जे आहे ते आपण चर्चा केलीच. त्या छोट्या छोट्या ज्या गोठ्या व्यवस्थापनाच्या गोष्टी असतील किंवा दूध काढण्याच्या ज्या व्यवस्थापनाच्या गोष्टी त्या पाळल्या तर नक्कीच आपण क्लीन मिल्क मिळवू शकतो आणि आपल्या दुधाला चांगली किंमत देखील बाजारात आपण मिळवू शकतो. तर आता म्हणजे माझा पुढचा प्रश्न असा होता सर, आता बदलत्या काळामध्ये बरेचसे जण आता दूध उत्पादन घ्यायला लागलेत किंवा दूध व्यवसाय चालू करताय. नवीन नवीन म्हणजे पंजाब वगैरे तिकडून पण गाया वगैरे आणताय. तर पशुपालन करताना म्हणजे जनावरांचं संगोपन करताना शेतकऱ्यांकडून कोणत्या जे बेसिक अशा चुका आहे त्या होत असतात आणि त्यांची काळजी कशी घ्यायची किंवा त्या टाळाव्या कशा, याबद्दल तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करा. आता प्रामुख्यानं जर बघायला गेलं तर पशुपालकांकडून होणाऱ्या ज्या या व्यवसायामध्ये ज्या चुका आहेत, समजा आता दूध व्यवसायामधल्या जे गायी किंवा म्हैस पालन असेल, गाई पालन किंवा म्हैस पालनामध्ये प्रामुख्याने शेतकरी काय करतात, आता आपण जसं म्हणलं तसं शेतकरी जास्त दूध देणारी गाय पाहिजे किंवा जास्त उत्पादन देणारी गाय पाहिजे म्हणून पंजाब, हरियाणा, बेंगलोर तिकडून गायी आणल्या जातात.
तर माझं एक असं म्हणजे आव्हान राहील शेतकऱ्यांना किंवा पशुपालकांना, बाहेरच्या राज्यातून गायी आणण्यापेक्षा आपल्या भागात तयार झालेली किंवा आपल्याच गोठ्यात तयार केलेली गायी, कालवड तयार करून तिचीच आपल्याच गोठ्यात तिची गाय तयार करा. ती नक्कीच एक तर ती उत्पादन पण चांगलं देईल आणि बाकीचे जे रोग आहेत त्या रोगांना पण ती चांगली, तिची प्रतिकार शक्ती आपल्या वातावरणात तयार झालेली असल्याने तिची प्रतिकार शक्ती चांगली असेल, त्यामुळे ती आजारांना कमी बळी पडेल असे गायी. त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही ब्रीडिंग वरती लक्ष द्या. आपल्याच गोठ्यात चांगलं ब्रीडिंग करून, चांगली कालवड तयार करून चांगली गाय आपल्याच गोठ्यात तयार करा. ही एक चूक आहे की जे बाहेरून आणण्यापेक्षा आपल्याच गोठ्यात तयार करणे. दुसरी बघायला गेली तर खाद्य व्यवस्थापनाले बऱ्याचशा वेळा शेतकरी काय करतात, खाद्याच्या ह्याच्यामध्ये जे जो फॉर्म्युलेशन नुसार जनावराला खाद्य दिलं पाहिजे ते न देता आपल्याकडे जे उपलब्ध आहे ते आपण देतो. म्हणजे काय, जर पावसाळ्याचा हिवाळ्याचा सीझन असेल तर हिरवं जास्त उपलब्ध असतो म्हणून शेतकरी हिरवा चारा देतो. उन्हाळ्याचे दिवस आले तर नुसतं हे वाळलेला चारा असतो, जो जास्त वाळलेला चारा देतो. किंवा बऱ्याच वेळा चांगलं दुधावरती जे दूध देणार जनावर असेल त्याला आपण जे पशुखाद्य म्हणतो, सुग्रा असेल ते द्यायचं टाळत असतो. किंवा मिनरल मिक्सर सारखे छोटे छोटे म्हणजे गोष्टी आहेत, म्हणजे त्याचं महत्व खूप आहे, ते देणं टाळत असतो. किंवा जंत निर्मूलन करायचं बऱ्याच वेळेला आपण टाळत असतो. ह्या खाद्य व्यवस्थापनातल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण त्या देखील शेतकरी बऱ्याच वेळा चुका करतात. तर संतुलित आहार कसा ह्याला जाईल जनावराला ते आपण बघितलं पाहिजे. त्यानंतर आरोग्य व्यवस्थापनामध्ये बऱ्याच वेळा काही वेळेला शेतकरी आमच्या असं निदर्शन की लसीकरणाला शेतकरी हे करत असतात, टाळाटाळ करत असतात. तर ते लसीकरण जे काही लसीकरण आहे ते वेळच्या वेळी करून घेतलं पाहिजे. म्हणजे बरेचसे शेतकरी करू द्या किंवा पुढच्या वेळेला करू, ह्या वेळेला नको असं टाळाटाळ करत असतात. हे गोष्टी केल्या पाहिजेत. किंवा जरा जनावर थोडस असं आजारला वाटलं की लगेच पशुवैद्यकाला बोलवून लगेच उपचार तातडीने केला पाहिजे. असं अंगावर काढणं, 2-4 दिवस हे करणं, मग ते अजून जास्त होईल. अशा छोट्या छोट्या ज्या चुका आहेत ह्या म्हणजे मास्टायटिस आजार झाला, कावीळ आजार झाला, यांना लेट करून चालत नाही. लवकर उपचार वेळेत उपचार ते लवकर बरं होईल. आणि ते म्हणजे महत्वाच्या त्या चुका जर केल्या तर तुमचं दूध व्यवस्थापन पण कोलॅप्स होतं आणि जे तुम्हाला जे पुढचा जो बेनिफिट घ्यायचा आहे तोही घेता येत वगैरे, नाही का. आणि जर आपण सीझन वाईज जर बघितलं म्हणजे साहेब, समजा पावसाळ्यात मास्टायटिस होतो किंवा उन्हाळ्यात आपल्याला कावीळ वगैरे दिसते, तर असे मुख्य जे आजार कोणते जे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त बघायला भेटतात, त्याची थोडक्यात अशी काळजी कशी घ्यावी बरं? आता बघायला गेलं तर मुख्य आजार जर तसे बघायला गेले तर सगळ्यात प्रमुख जो आजार आहे सगळ्यांना माहिती असलेला म्हणजे एकतर मास्टायटिस हा तर एक तर मुख्य म्हणजे आपलं जे गोठा व्यवस्थापन असतं, स्वच्छता असते गोठ्यातील, त्या गोष्टीमुळे होते. किंवा आता अलीकडे बऱ्याच वेळेला काय होतं, जास्त म्हणजे क्वालिटी म्हणता येईल किंवा जास्त पर्सेंटेज मधलं आपण ब्रीड आपल्या गोठ्यामध्ये तयार केल्यामुळं देखील हा आजार आपल्या गोठ्यामध्ये बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतो. त्या जे जनावर आपण कालवड जी गाय तयार केली असते तिची तेवढी प्रतिकार शक्ती नसते आपल्या वातावरणामध्ये, त्यामुळे देखील त्यामुळे मास्टायटिस होत असतो. त्याच्यानंतर बघायला गेलं तर अजून बाकीचं लाळ्या खुरकूत सारखा रोग आहे, एफएमडी आपण ज्याला म्हणतो, तो देखील तो व्हायरस आहे. किंवा आता उन्हाळा संपल्यानंतर जेव्हा पावसाळा सुरू होईल त्यावेळेला लंपी सारखा आजार देखील आजकाल बऱ्याच वेळेला दिसतोय आपल्याला, जे की आपल्या गोठ्यामध्ये गोचीड, माशा, मच्छर यांच्यामुळे तो पसरत असतो. त्याच्यानंतर बाकीचे पण आहेत, समजा कावीळ ज्याला आपण थायलेरिया म्हणतो, गोचीड ताप, हा देखील आजार आपल्या इकडे बऱ्यापैकी दिसत. बाकीचे मग काय डायरिया वगैरे हे किरकोळ हे असे. किंवा आणि सर म्हणजे मला काय म्हणायचंय, जे आता सगळे लोक मुरघास वगैरे वापरतात वगैरे, त्याच तो जास्त प्रमाणात वापरल्यानंतर काय तोटे होता, आणि समजा रुटीन ठेवलं तर शेतकऱ्यांना किती फायदा होतो, तर जास्त वापरल्यानंतर कोणते कोणते तोटे होतात शेतकऱ्यांना? जास्त म्हणजे ऍक्च्युली मुरघासचं जे प्रमाण ठरवून दिलेलं आहे त्या हिशोबातच खरं तर वापरला पाहिजे. जे खाद्य व्यवस्थापनामध्ये जे आपण रफेजेस आणि कॉन्सन्ट्रेट जे प्रमाणात ठरलेलं आहे, मुरघास खरं तर रफेजेस मध्ये येतं, ते रफेजेस किती ज्या प्रमाणात द्यायचं आहे त्या प्रमाणात दिला
तर मुरघास अतिशय चांगलं असं खाद्य जनावरांसाठी आहे, त्यातून फायदेच आहेत. पण ते जर जास्त प्रमाणात गेलं, आपण नुसतं मुरघास एके मुरघासच आपण त्याला देत राहिलो, त्याच्यासोबत त्याला सुका चारा दिला नाही, तर आहे ना ती कुठंतरी जनावरांचं अपचन होऊन मग डायरिया म्हणा किंवा पोटफुगी म्हणा किंवा काही वेळेला आपण आंबूस जर मुरघास असेल तर दुधाला वास येणं किंवा मग जनावरांचंच अपचन होणं, हे असे बरेचसे गोष्टी दिसून येतात, लक्षण आपल्याला दिसून येतात. तर जे मुरघासचं प्रमाण आहे आणि मुरघास सुरुवातीला देताना पण हळूहळू टप्प्याटप्प्याने वाढवत वाढवत द्यायचं आहे आणि त्याचं जे प्रमाण ठरलेलं आहे त्या जनावराच्या बॉडी वजनानुसार किंवा त्याच्या उत्पादनानुसार त्या हिशोबातच त्याला मुरघास द्यावा अशी मला तर वाटतं. धन्यवाद साहेब. तुम्ही फार छान माहिती दिली शेतकऱ्यांना. तर पुढचा मुद्दा म्हणजे माझा असा आहे की सरकार बऱ्याचशा योजना शेतकऱ्यांसाठी आणत असतं, त्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नाही. तर आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून हे शेतकऱ्यांपर्यंत थोडंसं पोहोचवण्याचं काम करू की सरकार कोणत्या कोणत्या योजना आणतं, आपल्या ज्या दवाखान्यात आहे त्यात कोणत्या कोणत्या सुविधा या शेतकऱ्यांना भेटतात, काही अनुदान वगैरे. आता नुकतीच शासनाने मुख्यमंत्री पशुधन ग्रामीण उद्योजकता विकास नुकतीच आता शासनानं ही योजना नव्यानं आणलेली आहे. या महिन्यामध्ये आता या चालू महिन्यात त्याचे अर्ज देखील सुटतील. तर माझं जे काही आपले शेतकरी पशुपालक हा व्हिडिओ बघत असतील त्यांना आव्हान असेल, आपण आपल्या नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखाना किंवा पंचायत समिती स्तरावरती जाऊन या योजनेबद्दल व्यवस्थित माहिती घ्या. त्याचे ज्या वेळेला अर्ज सुटतील त्यावेळेला ऑनलाईन अर्ज करा. याच्यामध्ये ज्यांना दूध व्यवसाय करायचा आहे, गाय पालन किंवा म्हैस पालन करायचंय, त्यांच्यासाठी 5 गायींचा गट किंवा 5 म्हैसींचा गट, दुधाळ म्हैसींचा गट वाटप योजना याच्यामध्ये आहे. त्यामध्ये 50% पर्यंत अनुदान आपल्याला मिळणार आहे किंवा जे SC ST प्रवर्गातील असतील त्यांना 75% पर्यंत शासन अनुदान देते. त्याच्यामध्ये मग ते गायीचा गोठा, त्याला लागणार साहित्य, कडबा कुट्टी साहित्य असेल किंवा सोलार आणि गायींचा गट, 5 गायींचा गट असं या योजनेचं स्वरूप आहे. याच्यामुळे याचा लाभ घेऊन आपण दुग्ध व्यवसाय, गायींचं पालन करून किंवा म्हशींचं पालन करून दुग्ध व्यवसाय आपला सुरू करू शकता किंवा छोट्या प्रमाणात जरी असेल ती करायचं असेल तरी 1 किंवा 2 गायींचा गट देखील जिल्हा स्तरावरून योजना आहे. त्यानंतर शेळी पालनाची देखील योजना आहे. 50 शेळी अधिक 5 बोकड असं या शेळींचा गट असं ही योजना आहे. याच्यामध्ये देखील 50% अनुदान आहे सर्वसाधारण प्रवर्गाला आणि 75% SC आणि ST प्रवर्गाला. याच्यामध्ये देखील शेळ्यांचं शेड असेल, त्यांच्यासाठी लागणारे काय बाकीचं साहित्य असेल, सोलार युनिट आहे याच्यामध्ये आणि शेळ्यांचा गट असे ही योजना आहे. त्यानंतर कुक्कुट पालनासाठी देखील योजना यावर्षी नव्यानं शासनानं तयार केलेली आहे. अगोदर 1000 कुक्कुट पक्ष्यांच्या शेडसाठी शासन अनुदान देत होतं, तेच आता 3000 ते 5000 पर्यंत म्हणलं तरी एखाद्याला कुक्कुट पालनाचं शेड तयार करायचं असेल, देशी कुक्कुटपालन व्यवसाय करायचा असेल, त्यांच्यासाठी शासनानं ही नवीन योजना काढलेली. याच्यासाठी बाकीच्या योजनेसारखंच सेम अनुदान सिस्टीम आहे. तर जे कोणी पशुपालन व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असतील त्यांच्यासाठी किंवा पशुपालनामध्ये ज्यांना उद्योजक व्हायचंय, व्यावसायिक व्हायचंय, त्यांच्यासाठी ह्या नवीन शासनाने योजना या वर्षीपासूनच तयार केलेल्या आहेत. त्याचा नक्कीच लाभ घ्यावा. त्यानंतर TMR मशीन देखील आहे, ते देखील आपण खाद्य निर्मितीसाठी करू शकता किंवा मुरघास बेलर मशीन सुद्धा याच्यासाठी गव्हर्नमेंट अनुदान या वर्षीपासून ह्या योजना नवीन तयार केलेल्या आहेत. ह्या योजना आपण अजून माहिती पाहिजे असेल आपल्या जवळच्या पंचायत समिती किंवा तालुका पशुसंवर्धन अधिकारी कार्यालयात जाऊन माहिती घेऊ शकता. धन्यवाद साहेब. फार छान माहिती दिली सरांनी की आज काय होतं, बरेचसे म्हणजे गव्हर्नमेंटचे स्कीम वगैरे येत असतात, पण शेतकरी बरेचसे आता सोशल मीडियावर ऍक्टिव्ह होत चालले, तिथून मागे नव्हते, त्यामुळे त्यांना त्याचं माहित पण होत नव्हतं की काय अनुदान आहे नेमकी काय. तर सरांनी फार छान माहिती दिलेली तुम्हाला. तर एक शेवटचा मुद्दा फक्त, एक जे लसीकरण आहे ते कधी केलं पाहिजे आणि त्याची वेळ कोणती वगैरे, त्याचं जे वेळापत्रक सर थोडक्यात समजून सांगतील.
आता लसीकरण प्रामुख्याने आपल्याकडे बऱ्याच तसं रोगांसाठी होतं, पण जे महत्वाचे जे रोग आहेत त्या रोगाचं लसीकरण मात्र शेतकऱ्यांनी जरूर करून घ्यावं. एक तर पहिल्यांदा आपल्याकडं दिसणारा रोग म्हणजे लंपी आजार. आता बघतोय आपण बऱ्यापैकी दरवर्षी आता त्याचे कुठे ना कुठेतरी थोड्याफार केसेस आपल्याला दिसतात. तर लंपीचं लसीकरण आता एक पुढच्या महिन्यामध्ये जून महिन्यामध्ये आपल्याला मिळतं. म्हणजे त्याला पण मान्सून पूर्व म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला ते लसीकरण येतं. तर त्यावेळेला ते लंपीचं लसीकरण करून घ्यावं. त्यानंतर लाळ्या खरकूत रोगाचं लसीकरण दरवर्षी आपल्याकडे येत असतं. एकतर थंडीच्या सुरुवातीला ते ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये ती लस एकदा येते आणि परत एकदा मार्चच्या दरम्यान असे वर्षातून दोनदा शासनानं ठरवून दिलेलं आहे एफएमडी रोगाचं लसीकरण. ते करून घ्यावं. त्याच्यानंतर मान्सून पूर्व म्हणजे आता उन्हाळ्यामध्ये सध्या घटसर्प, फाऱ्या या रोगांचं देखील लसीकरण आपल्याकडं शासकीय आपल्या दवाखान्यात उपलब्ध आहे. तिथे आपण संपर्क करून ते लसीकरण देखील करू शकता. त्याच्या पलीकडे जाऊन गोचिड ताप जे की आपण त्याला थायलेरिओसिस म्हणतो, त्याचं देखील लस आपल्या दवाखान्यांमध्ये उपलब्ध आहे. ते आपण वर्षातून एकदा करून घेऊ शकता. त्यानंतर ब्रुसेल्ला जो की सांसर्गिक गर्भपात आपण ज्याला म्हणतो, बऱ्याचशा जनावरांमध्ये आपल्याला अबॉर्शनचं हे दिसतं. त्या ठिकाणी ब्रुसेल्ला नावाचा रोग असण्याची शक्यता असते. तर हे लस अशी आहे की जे फक्त वासराला आपली जी कालवड असेल तिला तिच्या आयुष्यात एकदाच द्यायची. जी आपली कालवड वयाच्या 4 महिने ते 8 महिने वयाची जी कालवड असेल तिला आपण एकदाच दिली तर तिला परत आयुष्यात ती लस द्यायची नाही. तिला ब्रुसेलोसिस नावाचा रोग परत कधीच होणार नाही. आणि ब्रुसेलोसिस नावाचा रोग असा आहे की जो आपल्या जनावरांपासून माणसांना देखील होण्याची शक्यता असते. त्यामुळे ती देखील लस आपण आपल्या जवळच्या दवाखान्यात जाऊन संपर्क करून घेऊ शकता. अजून पण बाकीच्या लस आहेत. ह्याच्यामध्ये शेळ्या मेंढ्यांमधल्या PPR ची लस असते वर्षातून एकदा. ETV नावाची लस आहे शेळ्यांमधली, ती देखील आपल्याला उपलब्ध आहे. ती करून घेऊ शकता. धन्यवाद साहेब. तर आज आपल्याला पाटणे सरांनी फार छान माहिती दिलेली. जे लसीकरण आहे, परत बाकीचं जे दूध उत्पादन करत असताना होणाऱ्या चुका आहे आणि छोट्या मोठ्या गोष्टींचं जे मार्गदर्शन हे आपल्याला भेटत नसतं किंवा बऱ्याच वेळा कुठेतरी पे करून ते आपल्याला घ्यावं लागतं. तर आज सरांनी एकदम छान मार्गदर्शन केलेलं आहे आणि कुक्कुटपालनाचा पण सरांचा अभ्यास एकदम उच्च लेवलचा आहे. त्यावर आपण कुक्कुटपालनासाठी सरांची पुन्हा एकदा भेट घेऊन मुलाखत घेणारच आहे, जेणेकरून कुक्कुटपालन करताना शेतकऱ्यांना कोणते कोणते फायदे होतील आणि तो कसा केला पाहिजे, त्याचं व्यवस्थापन कसं, नियोजन कसं, या सर्व गोष्टींवर आपण तेव्हा बोलणारच आहे. सर, सर्व शेतकऱ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि तुम्ही असंच शेतकऱ्यांना माहिती देत राहू आणि पुन्हा एकदा आम्ही तुमची भेट घ्यायला येऊच. त्यावेळी तुम्ही शेतकऱ्यांना चांगलं मार्गदर्शन करा. धन्यवाद. धन्यवाद.